नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी गोगटे पदवीपूर्व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातून मराठी विषयाची प्राध्यापिका वर्षा कुलकर्णी बोलते आहे. आज मी तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातली पुढची कविता अर्थात तिसरी कविता संतवाणी ही शिकवणार आहे. या कवितेचं नाव आहे मनुष्य करिसी आणि कवी आहेत अर्थातच संत नामदेव. संत नामदेव हे ज्ञानेश्वर समकालीन संत होते. संत नामदेवांचे गुरु संत ज्ञानेश्वर असं म्हणायला हरकत नाही. या संत नामदेवांनी भारतभर विठ्ठलाची कीर्तने करून लोकांमध्ये वारकरी संप्रदाय रुजविला. अनेक अभंग लिहिले, अनेक पदे रचली, गवळणी लिहिल्या. तर अशा या संत नामदेवांनी सर्वत्र वारकरी पंथाचा प्रचार केला. अगदी पंजाबपर्यंत ते जाऊन आले. म्हणूनच पंजाबमधील गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये त्यांचे अभंग किंवा त्यांची पदे नामदेवजी की मुखबानी या नावाने समाविष्ट असलेली दिसतात. विठ्ठल भक्ती त्यांच्या घराण्यात पूर्वापासून चालत आलेली होती. प्रस्तुत अभंगात विठ्ठल भक्तीपर उत्कटता किंवा विठ्ठलाच्या सदैव सानिध्यात राहण्याची असलेली नामदेवांची ओढ आपल्याला पाहायला मिळते. अभंग असा आहे, अभंगाचं नाव आहे मनुष्य करिसी आणि अभंग असा आहे. मनुष्य करिसी तरी भक्तीचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. श्वान करिसी तरी उच्छिष्टाचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. पक्षी करिसी तरी चारियाचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. झाड करिसी तरी तुळशीचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. वृक्ष करिसी तरी मंडप मखाचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. पाषाण करिसी तरी रंगशिळेचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. उदक करिसी तरी सडियाचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. तर मनुष्य करिसे तरी भक्तीचे निमिषे. हे विठ्ठला, तू जर मला मनुष्य बनवलंस तर तुझी भक्ती करण्याच्या मिशानं अर्थात तुझी भक्ती करण्याच्या निमित्तानं मी तुझ्या दारात येऊन राहीन. मनुष्य करिसी तरी भक्तीचे निमिषे. तुझी भक्ती. आता तू मला मनुष्य बनवलंच आहेस, अर्थात या जन्मात मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे आणि तेव्हा तुझी भक्ती करत मी तुझ्या दारी राहिलो आहे, राहणार आहे. तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही, किंबहुना तुझी भक्ती करत मी तुझ्या दारात राहिलो आहे. श्वान करिसी तरी उच्छिष्टाचे निमिषे. श्वान, तू जर मला कुत्रं बनवलंस तर उच्छिष्ट म्हणजेच उष्ट. हे विठ्ठला, यदा कदाचित पुढील जन्मात तू मला श्वान बनवलंस तर मी तुझ्या दारचं उष्ट खरखट खाण्याच्या निमित्ताने का होईना, पण पुन्हा तुझ्याच द्वारी येईन. पक्षी करिसी तरी चारियाचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. पक्षी करिसी तरी, तू जर मला पक्षी बनवलंस तर चारा खाण्याच्या निमित्तानं मी पुन्हा तुझ्या दारात येईन. झाड करिसी तरी तुळशीचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. झाड करिसी तरी, तू जर मला झाड बनवलंस तर तुळशीच्या झाडाचं रूप घेऊन मी तुझ्या द्वारी वसेन. अर्थात तुम्हाला कोणतंही रूप दे, तुम्हाला माणसाचं रूप दे, तुम्हाला कुत्र्याचं रूप दे, पक्षाचं रूप दे, झाडाचं रूप दे, तुम्हाला कोणतंही रूप दे, तुम्हाला कोणत्याही जन्माला घाल, पण मी तुझं दार सोडणार नाही. सदैव येऊन मी तुझ्या दारी उभा राहीन. वृक्ष करिसे तरी मंडप मखाचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. तू जर मला झाड बनवलंस तर मंडप मखाचे निमिषे. मंडप मखाचे निमिषे म्हणजेच मांडवाच्या रूपाने मी तुझ्या दारात राहीन. तू जर मला झाडाचं रूप दिलंस, पुढच्या जन्मात तू मला झाड म्हणून जन्माला घातलंस तर मी काय होईन, त्या झाडापासून बनवलेलं लाकूड होईन आणि ते लाकूड त्याचा मंडप तुझ्या दारी
माझ्यापासून उभा राहील. पाषाण करीसी तरी रंग शिळेचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करी. तू जर मला पाषाणाचं रूप दिलंस तर समजा पुढच्या जन्मामध्ये मी दगड बनलो तर मी एखादा वाया गेलेला दगड होणार नाही, तर तुझ्या देवळाच्या दारातली मी रंगशिळा होईन. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ठाऊक आहे एखाद्या मंदिरामध्ये एखादी छानशी जो सभामंडप असतो मंदिराचा, त्या सभामंडपामध्ये एखादी छानशी फरशी बसवलेली असते, संगमरवरी फरशी, आणि तिलाच रंगशिळा असं म्हणतात. तर अशा ही रंगशिळा जी आहे ती मी असेन असं नामदेव म्हणतात. उदक करीसी तरी सडियाचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करी. उदक करीसी, मला जर तू पाणी बनवलंस तर मी काय करेन, उदक बनेन, पाणी बनेन, आणि सडिया साडा घालण्याच्या निमित्तानं मी तुझ्या दारात राहीन. पाण्याचं रूप जर तुम्हाला दिलंस तर मी सडा बनून येईन. सडा संमार्जन, तुझ्या दारामध्ये जे सडा संमार्जन केलं जातं ते करणारं पाणी मी असेन. नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करी. जेव्हा तुम्हाला नामदेव बनवलेलं आहेस तेव्हा तर मी सदैव तुझं कीर्तन करण्याच्या निमित्तानं तुझ्या दारातच वसतो आहे, तुझ्या दारीच राहिलेलो आहे. तर अशा रीतीनं संत नामदेवांनी फार सुरेख रीतीनं आपलं मनोगत इथं व्यक्त केलेलं आहे. बालपणापासूनच संत नामदेवांना विठ्ठल भक्तीची ओढ लागलेली आहे आणि ती विठ्ठल भक्ती पुरेपूरपणे या अभंगामध्ये उतरलेली आहे. कोणताही जन्म मिळो, आता मी मनुष्य जन्माला आलेलो आहे किंवा या जन्मात मी संत नामदेव म्हणून जन्माला आलेलो आहे म्हणून केवळ मी तुझी भक्ती करत नाही विठ्ठला, तर मला कोणताही जन्म मिळू दे, त्या जन्मामध्ये मी तुझी भक्ती करतच राहीन. मी तुझे पाय सोडणार नाही. हे विठ्ठला, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. अशी एक सुंदर परिकल्पना कवीने इथे केलेली आहे. मी श्वान होऊ दे, मी वृक्ष होऊ दे, मी दगड होऊ दे, मी पक्षी होऊ दे, किंवा मी पाणी होऊ दे, कोणतंही रूप पुढच्या जन्मात तू मला दिलंस तरी मी तुझ्याजवळच राहीन. तुझे द्वारी वसे ऐसे करी, तुझे द्वारी वसे ऐसे करी, तुझे द्वारी वसे ऐसे करी. हे जी पुनरुक्ती आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या ओळीची, त्या पुनरुक्तीमधून आपल्याला नामदेवांचं विठ्ठलावरचं प्रगाढ प्रेम पुन्हा पुन्हा दिसून येतं. तर अशा तऱ्हेनं नामदेवांचा हा एक सुरेख अभंग आपल्याला इथे शिकायला मिळतो. धन्यवाद.